नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे. सर्वात आधी राष्ट्रीय घडामोडी. नुकत्याच सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार आर्थिक वर्ष 2027 मध्ये भारताचा संभाव्य जीडीपी विकास दर 6.8% ते 60.2% दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढची महत्त्वाची बातमी. केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये विकसित भारत 2047 या संकल्पनेवर आणि न्यायालयीन सुधारणांवर विशेष भर देण्यात आला आहे. पुढची बातमी. बंदरांच्या सुरक्षेसाठी ब्युरो ऑफ पोर्ट सिक्युरिटी म्हणजेच BOPS या स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी. बुद्धिस्ट डायमंड ट्रायंगलमधील ललितगिरी, उदयगिरी आणि रत्नगिरी या 3 ऐतिहासिक स्थळांचा युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समावेश करण्यात आला आहे. आता वळूया आंतरराष्ट्रीय आणि क्रीडा क्षेत्राकडे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये स्पेनच्या कार्लोस अल्काराजने नोवाक जोकोविचचा पराभव करत आपले पहिले ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद पटकावले. पुढची बातमी. महिला एकेरीत कझाकस्तानच्या एलिना रिबाकिनाने अरीना साबालेंकाचा पराभव करून विजेतेपद मिळवले. पुढची महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बातमी. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा नवीन कायदा लागू केला आहे. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अपडेट. वॉक्सेल ग्रिड्स या भारतीय स्टार्टअप कंपनीने भारताचा पहिला स्वदेशी MRI स्कॅनर विकसित केला आहे. पुढची बातमी. नवी दिल्ली येथे पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन डिफेन्स म्हणजेच AI डेफ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. आणि शेवटची महत्त्वाची परीक्षा अपडेट. UPSC नागरी सेवा 2026 पूर्व परीक्षेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच पुढची बातमी. सीटेट फेब्रुवारी 2026 परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध झाली आहेत. ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. अशाच स्पर्धा परीक्षा उपयुक्त अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.